नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये काल गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी मनसेनं आक्रमक आंदोलन आयुक्तांच्या दालनात केलं। कपडे काढून आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्यावर या ठिकाणी प्रवक्ते गजानन काळे काय म्हणाल, आंदोलन झालेलं आहे, काय आयुक्तांनी ऑर्डर काढलेली आहे? नाही, आम्हाला या गोष्टीची लाज वाटते की काल सोनम डोंगरे या आमच्या भगिनीचा मृत्यू झालाय, तिचं बाळ दगावलंय। रुचा मिश्रा नावाची आमची भगिनी आज व्हेंटिलेटरवर आहे, तरी सुद्धा 24 ते 48 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा महापालिका आयुक्तांना जाग आलेली नाही। कालपासून या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतोय। आज हे अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर डॉक्टर भावना पगारे ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, ज्यांनी ते औषध दिलं होतं, इंजेक्शन दिलं होतं, त्यांचं निलंबन केल्याचं पत्र आज माझ्या हातात आहे। आमच्या भगिनी सोनम डोंगरे आणि त्याच्या 3 महिने अगोदर अशाच पद्धतीने प्रतीक्षा खांडेकर नावाची आमची बहीण याच औषधामुळे गेली होती। तिला आमच्या वतीने ही भावपूर्ण आदरांजली। याआधी अशाच घटना घडलेल्या आहेत, मात्र प्रशासन जागा होत नाहीये। 100% आज आरोग्य व्यवस्था, आज आम्ही धिंडवडे काढले। आरोग्य व्यवस्था नवी मुंबई महानगरपालिकेची व्हेंटिलेटरवर आहे। महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचं कुठलाही वचक या आरोग्य व्यवस्थेवर नाही। अशा अनेक घटना, या 3 घटना आज आम्ही सांगितल्या, या 3 महिन्यात 30 मृत्यू झाले असतील। संपूर्ण 3-5 वर्षात जे मृत्यू झालेले आहेत त्या संपूर्ण मृत्यूची चौकशी, त्याचा डेथ रेशो या संदर्भात सुद्धा समिती नेमली पाहिजे। आमचे नगरसेवक अभिजित देसाई सभागृहामध्ये या संदर्भात महासभेत मागणी करतीलच आणि सभागृहाच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून जोपर्यंत भावना पगारे दोषी आढळत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि त्या तुरुंगात जात नाही, तोपर्यंत मनसेचा पाठपुरावा चालू आहे। सत्ताधारींना सुद्धा आपण लक्ष केलेलं आहे। मला वाटतं सत्ताधारी आता अनधिकृत बांधकामं वाचवण्यात जास्त बिझी आहे, त्यामुळे मुलांचे जीव जात आहेत या संदर्भात त्यांना कुठलाही फरक पडत नाही। सभागृहात नेत्याचं नाव येतंय अनधिकृत बांधकामाच्या विषयात, आपण त्यात बिझी आहात। पण 2 दिवसात दोन्ही ठिकाणच्या घटना एलपीच्या खाली झालेल्या असतील किंवा ह्या 2 आमच्या भगिनी असतील, त्याच्या कुटुंबाला भेटायला बोनकोडेच्या नेत्यांना वेळ नाही। ठाण्यातल्या खासदाराला, ठाण्यातले आमचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचे, यांना वेळ नाही। हे नवी मुंबईकरांचं दुर्दैव। निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। जो काल शॉक लागल्या प्रकरणी त्या विभागाचं सुद्धा निलंबन होणार आहे। 100% आमचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी आयुक्तांकडे ही सुद्धा मागणी केलेली आहे। दोन्ही घटनेच्या संदर्भात जबाबदार संबंधित व्यक्तीवरती निलंबन झालं पाहिजे। मग ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गाडे असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, जेई असतील, यांचं सुद्धा निलंबन करून चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला पाहिजे। नक्कीच आपण पाहतो की मनसेने या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केल्यानंतर अखेर आयुक्तांनी संबंधित डॉक्टर आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे ऑर्डर काढलेले आहेत। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।